सध्या पवित्र असा महिना अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सुरू आहे. आपल्या सनातन धर्मात या महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास आणि त्याचबरोबर धोंड्याचा महिना या नावाने ओळखले जाते. आपण अनेकदा ऐकतो की अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या काळात आपल्या कुलदेवीची सेवा करणे देखील तितकेच किंवा त्याने अधिक फलदायी मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कुलदेवीची सेवा का करावी, ती कशी करावी आणि अधिक मासामध्ये आपल्या घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची असते. ही ओटी जर आपण भरली तर सोन्याचे दिवस होतील. ओटी कशी भरावी, ओटीत कोणते साहित्य असावे, नंतर त्या ओटीचं काय करावं, या संदर्भात संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव लिहा. कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारी मुख्य शक्ती असते. अधिक मासाला मलमास म्हणतात, म्हणजेच यात सर्व प्रकारचे दोष दूर करण्याची शक्ती असते. या काळात कुलदेवीची साधना केल्याने कुळातील पितृदोष, वास्तुदोष आणि इतर बाधा दूर होतात. अधूनमधून सुटलेली सेवा पूर्ण करणे, वर्षभरात आपल्याकडनं कुलदेवीची पूजा किंवा कुलाचार करण्यात काही चुका झाल्या असतील किंवा वेळेअभावी सेवे राहून गेली असेल, तर अधिक मासातील सेवा त्या सर्व त्रुटी भरून काढते. अधिक मास केलेल्या कोणत्याही धार्मिक कार्याचे फळ इतर महिन्यांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. त्यामुळे या काळात देवी प्रसन्न होऊन घराण्याला सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. तर चला मग बघूया अधिक मासात आपण आपल्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने कोणत्या सेवा करू शकतो. पहिली सेवा म्हणजेच नित्य दिवा आणि प्रार्थना. अधिक मासाच्या प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी कुलदेवीचा टाक किंवा फोटोसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. देवीसमोर हात जोडून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. दुसरी सेवा म्हणजे कुमकुमचन. हा अधिक मासातील सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर दररोज किंवा जमल्यास दर मंगळवारी आणि शुक्रवारी ओम धूम दुर्गाय नमः किंवा तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करत उजव्या हाताचा अंगठ्यामधले आणि अनामिका बोटाने कुंकू व्हावे. याला कुंकुमर्चन म्हणतात. मंत्र जप अधिक मासात रोज देवीच्या नावावर मंत्राचा जप करू शकता किंवा श्री सुक्तमाचे पठण करावे. जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर रोज कुलदेवीचे नाव घेऊन किंवा 108 वेळास माळजप करावा. नैवेद्य आरती दररोज कुलदेवीला घरात बनलेल्या सात्विक अन्नांचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. आणि महत्त्वाचे म्हणजेच अधिक मासात किमान एकदा तरी कुलदेवीचे पूर्ण अन्न म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिची मनोभावी आरती करावी. ही सेवा करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अधिक मासात घरात पूर्णपणे सात्विक वातावरण असावे. घरात वादविवाद किंवा भांडणे करू नका. माता लक्ष्मी आणि कुलदेवी अशा घरात वास करते ज्याचे स्वच्छता आनंद असतो. तसेच महिलांनी विटाळ्याच्या काळात 4 दिवसी ही सेवा करू नये. त्यानंतर ती पुढे सुरू ठेवावी. या अधिक मासाच्या पवित्र काळात तुमच्या कुलदेवीची सेवा नक्की करा आणि देवी आईचा आशीर्वाद मिळवा. त्याचबरोबर जर तुमच्या घरात पैशाची चणचण असेल, प्रगती थांबली असेल किंवा घरात सतत भांडणे होत असतील, तर अधिक मासातील कोणत्या एका दिवशी घरच्या घरी कुलदेवीची ओटी नक्की भरा. शास्त्रानुसार अधिक मासात कुलदेवीची योग्य पद्धतीने ओटी भरल्यास घराला सोन्याचे दिवस येतात. म्हणजेच दारिद्र्य नष्ट होऊन घरात सुख समृद्धी नांदते. पण या ओटीत अशी एक विशेष वस्तू असायलाच हवी, ज्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते. ती वस्तू कोणती, ओटी कशी भरावी आणि कोणत्या चुका टाळाव्या, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा
आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव लिहायला सुद्धा विसरू नका. सर्वात आधी पाहूया की घरच्या घरी पूजा मांडताना देवीचा फोटो किंवा मूर्ती कशी ठेवावी. घरातील देव्हाऱ्यामध्ये किंवा शांत ठिकाणी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून एका लाकडी पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे सुती कापड अंथरावे. जर तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती किंवा टाक असेल, तर ते एका तामनात ठेवून त्यांचा पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. पुसून पाटावर ठेवावे. जर फोटो असेल, तर तो कपड्याने स्वच्छ पुसून पाटावर मध्यभागी स्थापित करावा. देवीच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला अगरबत्ती लावावी. आता पाहूया ओटीच्या ताटात काय काय असायला हवं. शक्यतो लाल, हिरव्या, पिवळ्या किंवा नारंगी रंगाचा खण किंवा साडी, चुकूनही निळ्या रंगाचा कापड वापरू नका. हिरव्या काचेच्या बांगड्या किमान 9 किंवा 11 मंगळसूत्र, जोडवी, कुंकू, हळद, काजळ, मेहंदी, फणी हे सर्व साहित्य असावं. ओटी भरण्यासाठी अखंड तांदूळ म्हणजेच अक्षदा लागतात. तांदूळ तुटलेले नसावेत. एक अख्खा नारळ, शेंडीवाला, सुकी खोबऱ्याची वाटी, 5 बदाम, 5 खारीक, 5 सुक्या सुपाऱ्या आणि एक हळकुंड सोबत एक केळ आणि एक सफरचंद ठेवावे. आता अधिक मासात देवीची ओटी भरताना ताटात कमळगट्टा, जी एक विशेष वस्तू आपल्याला ठेवायची आहे, जे म्हणजे कमळांच्या फुलांच्या बिया किंवा गोमती चक्र, या दोन पैकी एक वस्तू नक्की ठेवा. जर या दोन्ही गोष्टी मिळाल्या नाही, तर कमीत कमी चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे तांदळात ठेवून त्यावर कुंकू वहावे. ही वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे अधिक मासाचे फळ शतपटीने अधिक वाढते. शक्य असेल तर कमरगट्ट्याची माळ किंवा कमरगट्ट्याची मणी जे असतात ते ठेवा, नाहीतर गोमती चक्र ठेवा. त्याचबरोबर हे काहीच नाही मिळालं, 1 रुपयाचे नाणे ठेवावे. आता पाहूया ओटी भरण्याची अचूक पद्धत काय आहे. सर्वप्रथम कुलदेवीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करावा. जो खण किंवा साडी तुम्ही आणली आहे त्याची घडी करून त्रिकोणी भाग देवीच्या दिशेने असावा. अशा पद्धतीने देवीच्या समोर किंवा मूर्तीवर ठेवावे. त्या खणावर तांदूळ ठेवा. त्यावर नारळ ठेवा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नारळाच्या बाजूला सुपाऱ्या, बदाम, खारीक, हळकुंड, खोबऱ्याची वाटी आणि आपण घेतलेली ती विशेष वस्तू ठेवावी. दोन्ही हाताच्या उंचळीत थोडे तांदूळ आणि कुंकू घेऊन ते देवीच्या चरणावर आणि ओटीवर वाहावेत. म्हणा कुलदेवीचे नाव आणि ओम दुम दुर्गाय नमहा या मंत्राचा जप करावा. शेवटी देवीची कापूर लावून आरती करावी आणि घरात सुख समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना करावी. अशा पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे. आता बघा, त्यानंतर ओटीत आपण भरत असताना काही चुका आपल्याकडनं होतात. त्या चुका कोणत्या टाळायच्या आहेत? ओटीत कधीही तुकडा तांदूळ म्हणजेच कणी वापरू नका. नारळाची शेंडी स्वतःकडे न ठेवता देवीच्या मूर्तीकडे असावी. पूजेला बसताना आणि देवीला अर्पण करताना रंगांचा वापर पूर्णपणे टाळावा. मासिक पाळीच्या काळात किंवा सूतकामध्ये ही पूजा करू नये. अनेकांना प्रश्न असतो की पूजेनंतर या ओटीचे काय करावे. पूजेनंतर ती ओटी देवीसमोर किमान काही तास किंवा रात्रभर तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी देवीला नमस्कार करून ओटी उतरवून घ्यावी. घरातील पती-पत्नी, आई किंवा बहीण ती साडी नेसावी आणि खणाचा ब्लाऊज शिवून वापरावा. यामुळे देवीचे रक्षण कवच तुमच्या पाठीशी राहते. तुम्ही इतर कोणत्याही गरजू सुवासिनीला किंवा ब्राह्मणाला दान देखील करू शकता. तांदूळ घरातील धान्याच्या कोठीत किंवा डब्यात मिसळवावे. यामुळे घरात धान्याची कधीही कमतरता भासत नाही. नारळाचा प्रसाद करून घरातील सर्वांनी खावा.
आपण जी विशेष वस्तू, नाणे, कमळकट्टा किंवा गोमती चक्र ठेवलेली होती, ती एका लाल कपड्यात बांधून तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. यामुळे घरात पैशांची आवक वाढते. तरी अधिक मासाच्या पवित्र काळात आपल्या कुलदेवीची अशी मनोभावी ओटी नक्की भरा. तुमचे रखडलेले दिवस बदलतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अशा पद्धतीने आपल्याला ही ओटी जी आहे, तर ती घरच्याच घरी भरायची आहे. आता जर तुम्ही अशा पद्धतीने ओटी भरली, तर नक्कीच आपल्याला कुलदेवीचा जो काही आशीर्वाद आहे, तर तो प्राप्त होईल. ओटीमध्ये जे काही मी साहित्य सांगितलेले आहे, ते सर्व साहित्य जर तुम्हाला त्यातलं काही तुम्हालाही नाही भेटलं, तर ते स्किप जरी केलं तरी देखील चालू शकतं. देवीची ओटी भरत असताना आपला भाव महत्त्वाचा असतो. मनामध्ये किंतु परंतु न ठेवता पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने ही ओटी भरण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे, तर तो बघायला मिळेल. मग तुम्ही ही ओटी मंगळवारी भरू शकता, शुक्रवारी भरा, पौर्णिमेला भरा तरी चालेल. देवीला या महिन्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य शक्य असेल, तर आवर्जून अर्पण करा. तर अशा पद्धतीने काही गोष्टी आहे, त्या आपल्याला अधिक महिन्यांमध्ये करायची आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत, एका नवीन माहितीसोबत. रामकृष्ण हरी.